नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्तात आपले स्वागत आहे. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. PMPLचे ऑडिट करा यासाठी मनसेच्या वतीने मुख्य सभेत आंदोलन करण्यात आले. PMPLच्या धडकेने कात्रज परिसरात बहीण भावांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील 3 जणांवर उपचार सुरू आहेत. नादुरुस्त आणि भंगार गाड्या रस्त्यावर धावतात, त्यामुळेच हा अपघात झाला असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी मुख्य सभेमध्ये घंटानाद आंदोलन केले. मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वसंत मोरे, बाळा शेडगे, प्रकाश ढेरे, रुपाली पाटील, नीलम कुलकर्णी, वनिता वागसकर, किशोर शिंदे यांच्यासह मनसेचे अन्य नगरसेवकांचा सहभाग होता. PMPLच्या गाड्यांच्या अवस्था वाईट झाली आहे. बसचा कधी ब्रेक फेल असतो तर कधी हॉर्न वाजत नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. लवकरात लवकर PMPLचे ऑडिट झाले पाहिजे असे आंदोलनाच्या वेळी महापौरांना सांगण्यात आले. अतिशय वाईट परिस्थिती ज्या गाड्यांना काचा नाहीये, सीट नाहीये, गेअर बांधलेला अशा गाड्या शहर प्रदेश आयुक्तांनी गाडीवर आणले. तर आपली सुद्धा जबाबदारी, आपण एक कुटुंब आहे, या कुटुंबाचा ऍक्सिडेंट होतो त्याला कुटुंब बसवतच, पण ज्या चालकाला काय अपघात होतो त्या चालकाला सुद्धा आपण कुटुंबाला काढतो. त्याचं कुटुंब प्रत्येकाने आपापल्या पेपरमध्ये ते जाहीरपणे छापून पुणेकरांना PMPL संदर्भाच्या ज्या काही गोष्टी त्या कळवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी श्रीधर परदेशीच्या माध्यमातून एक पुणेकरांना विश्वास निर्माण झाला की PMPL मध्ये चांगल्या पद्धतीचं काम होईल, काम होत असेल. परंतु आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा मुळातला मुद्दा हा आहे की ज्या PMPLच्या गाड्या पूर्णपणे रस्त्यावरती आलेल्या आहेत, त्या रस्त्यावरती घेण्याच्या लायकीचं म्हणण्याचं हार्दिक स्वागत. आज रायगड 2015च्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 174 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प 2015 सादर करण्यात आला. भाजप शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प होता. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये स्वच्छतेसाठी 320 कोटींची तरतूद करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2015 पासून LBT रद्द होणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पुणेकरांसाठी या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी 174 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याविषयी पुणेकर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दिलं होतं की पुणे शहरात आणि मेट्रोसाठी तरतूद करण्यात येईल. मेट्रोची जी काय अडचणी असतील ती दूर करून मेट्रो लवकरच रुळावर आणण्यात येईल. त्याची सर्वात मोठं पाऊल म्हणजे केंद्राने केलेली तरतूद आणि त्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पात जवळपास 174 कोटी रुपयाची झालेली तरतूद. त्यातूनच पुणे शहराच्या मेट्रोला एक मोठा दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी माझं मत आहे. आणि लवकरच ही मेट्रो या ठिकाणी रुळावर येईल. राज्य सरकारने जी काही दिरंगाई केली होती ती सर्व दिरंगाई या ठिकाणी भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल. NGO संस्था आहेत, त्यांनी एक मेट्रो संदर्भातलं एक प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांना दिलं, किंबहुना केंद्रीय मंत्र्यांना पण दिलं. त्यात काही त्रुटी आहेत असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्याचमुळं त्यांनी माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे. त्यात काही NGO असतील, विभागीय आयुक्त असतील, दिल्ली मेट्रोचे अधिकारी असतील आणि त्यातनं या संदर्भातला एक चांगला मध्यम मार्ग काढण्याचं काम पालकमंत्र्यांकडे त्यांनी सोपवले. आणि निश्चितपणे त्यातल्या ज्या त्रुटी असतील, ज्या मान्यवरांच्या तक्रारी असतील त्या दूर करून एक चांगली मेट्रो देण्याचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करणार आहे. त्यातल्या मेट्रो हे काही BRT सारखा बोजवारा आम्हाला करायचा नाही.
कारण BRTचं घाईघाईत केलेलं भूमिपूजन आपल्याला आठवत असेल 10 वर्षापूर्वी, आणि त्यातनं जो काही आत्ता पुणेकर त्याचा त्रास भोगत आहेत तशा तऱ्हेचा त्रास पुणेकरांना होऊ नये आणि म्हणूनच 2 दिवस उशीर होईल परंतु चांगलं, लेट जाएंगे पर थेट जाएंगे या उक्तीनुसार आम्ही अत्यंत चांगली मेट्रो या ठिकाणी पुणेकरांना देण्यास मंत्र्यांना या ठिकाणी पेलायचं आहे. ते निश्चितपणे पेलतील. व्यापाऱ्यांनी थोडासा धीर धरला पाहिजे. ज्यांनी व्यापाऱ्यांची अनेक वर्ष फसवणूक केली, 15 वर्ष सत्तेवर असून एकही काम त्यांनी व्यापाऱ्यांचं केलं नाही, त्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी थोडासा धीर धरण्याचा सल्ला मी माझ्याकडून या ठिकाणी आपल्यामार्फत त्यांना देईन. न करणार आणि ते घोषणाच करत राहतात. पहिली 1 एप्रिलची घोषणा केली, आता ऑगस्टची घोषणा करते आणि आम्हाला खात्री आहे ज्या गोष्टी आम्ही सांगत होतो की LBT रद्द करण्याअगोदर त्याला पर्यायी सक्षम आर्थिक पुरवठा झाला पाहिजे तरच LBT रद्द करता येईल, अन्यथा LBT रद्द करता यायची नाही. वॅटवरचा विषय होता. वॅटवरचा विषय तुम्ही जर लावून धरलात तर तो ग्रामीण भागाबरोबर आणि ज्यांच्या जकातीशी संबंधी येत नाही त्यांनाही भुर्दंड भरावा लागेल, म्हणून तो अन्यायकारक राहील. म्हणून कोणतीही पर्याय व्यवस्था न बघता, अभ्यास न करता राज्य सरकारने निवडणुकीच्या अगोदर अशी आश्वासनं दिली आणि नंतर निवडून आल्यानंतर 1 एप्रिल करत राहिले. 1 एप्रिल उलटला, येणाऱ्या काळामध्ये ती ऑगस्ट महिनासुद्धा उलटून जाणार आहे. कारण जर इयर एंडिंग 31 मार्चला होतो ते मध्येच एप्रिलमध्ये कसं काय करू शकतात? म्हणजे ज्याचं सिद्ध होतं की त्यांना तो LBT रद्द करता येणार नाही. आणि जर GST सन 2016ला येणार असेल तर मग तुम्ही LBT आत्ता रद्द करणार आणि 6 महिन्यामध्ये परत GSTला ट्रान्सफर करणार. म्हणून LBT हा पूर्णपणे फसवा त्यांची घोषणा आहे. मेट्रोविषयी काय सांगते? केंद्रात देखील तरतूद केली आणि राज्याच्या अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात आली आहे, त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं? तुमच्या लक्षात असेल गेल्या वर्षीसुद्धा मेट्रोमध्ये तरतूद केलेली होती, या वर्षीसुद्धा केलेली आहे. आता ही फक्त तरतूद न राहता भले नागपूरपेक्षा पुणे शहराला तरतुदीमध्ये कमी दिले असतील पण तो लवकरात लवकर भूमिपूजन करावं. आमचे DCR पूर्ण मान्य आहे, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा अहवाल मान्य आहे, केंद्र सरकार राज्य सरकारने मान्यता देऊन तो भूमिपूजन करावं तरच खरं काय मेट्रो सुरू झाले असं वाटेल. मेट्रोचा DPR जो फायनल करून पाठवलेला आहे तो DPR अजून DMRC आणि केंद्र सरकारने अजून देखील मंजूर केलेलं नाही. मेट्रो भुयारी असावी किंवा वर असावी या देखील एकमत झालेलं नाही आहे. मेट्रो करता ज्या तज्ज्ञ समितीने जो दुसरा कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये अनेक आक्षेप घेतलेले आहेत. जो महानगरपालिकेमध्ये प्रारूप विकास आराखडाचं पुनरावलोकन आता चालू आहे त्यामध्ये मेट्रोच्या अनेक स्टेशनमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आलेले, त्याच्यावरही निर्णय अजून काही झालेला नाही. त्यामुळं मेट्रो ही फक्त घोषणा जी राज्य सरकारने तरतूद करून केलेली ती नुसती घोषणाच राहणार आहे. कारण मेट्रो करता जो विकास आराखड्यामध्ये जो प्रस्तावित फायनल जो अलाइनमेंट आहे त्याच्यावरच मूळ आक्षेप सर्व पुणेकर नागरिकांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर मेट्रोमध्ये जो FSI दिला जाणार आहे तोही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे, त्यावरही एकमत होण्याचं झालेलं नाही आहे. आज आपण LBT रद्द झालेली महानगरपालिकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करता खर्च होणार नाही आहे. त्यामुळं मेट्रो प्रस्तावित केल्यानंतर 4 FSIमध्ये भूसंपादन करताना पैसे लागणार आहे, ते पैसे देखील राज्य सरकार देणार नाही, ती महानगरपालिकेलाच तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळं मेट्रो ही नुसती घोषणाच राहणार आहे असं आमचं पक्षाचं प्रामाणिक मत आहे. शनिवार वाड्यात संगीत व नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारवाडा नृत्य संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यानिमित्त बुधवारी संध्याकाळी नाट्यसंगीताचा कार्यक्रम झाला. यात पुण्यातील कलावंतांनी भरतनाट्यम, ओडिसी नृत्य सादर केले. डॉक्टर संध्या पुरेचा, झेलम परांजपे यांच्या समार्चन नृत्य संस्थेतील कलाकारांनी हे नृत्य सादर केले. यावेळी कलावंतांनी वारकरी संप्रदायातील दिंडीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचा समारोप झाला. पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचा काल समारोप करण्यात आला. शेवटच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात तरुण कवींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. समारोपाच्या वेळी अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड होते. मार्गदर्शक म्हणून घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, प्राध्यापक सुभाष वारे, गणेश दळवी यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तरुण पिढीविषयी विचारवंतांमध्ये उदासीनता दिसून येत आहे, म्हणून तरुणांनी एकत्र येऊन विचारवंतांना आदर्श मानून ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी मार्गदर्शन केले. मध्ये जो निकाल लावलेला आहे पर्वती मतदारसंघाचा, तर त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि ह्याची आमच्या कार्याची दखल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेली आहे. या ठिकाणी मी खरं तर म्हणून उपस्थित आहे. मी प्रशासकीय सेवेमध्ये गेले 15 वर्षापासून तरी काम करते आणि विविध पातळीवर विविध विषय मी हाताळलेले आहेत आत्तापर्यंत. आणि प्रत्येक विषय हा अगदी म्हणजे आपला स्वतःचा विषय आहे असं समजूनच मी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आपण जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहात त्यामध्ये मॅक्झिमम युवक आहेत आणि आपण इथून पुढचेही दिवसामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल तर मला असं वाटतं की आपण नक्की या क्षेत्रामध्ये या, कारण हे क्षेत्र अतिशय चांगलं आहे, चॅलेंजिंग आहे. तुम्हाला समाजाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते. मी आले तेव्हा पाहिलं की कवी संमेलन चालू होतं आणि या कवी संमेलनामध्ये प्रशासनावर बरेच ओरखाडे ओढलेले मी ऐकले. थोडं मला वाईट वाटलं, कारण आम्ही जे काम करतो ते काम हे शासनाचं काम आहे म्हणून करत नाही. खरं तर लोकांसाठी जे शासनाने विविध उपक्रम राबवलेले असतात ते उपक्रम आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा फायदा लोकांना देतो. असे काही अधिकारी कर्मचारी असतील शासनामध्ये, मी नाही म्हणत नाही की ते काम करत नसतील, पण जे अधिकारी कर्मचारी चांगलं काम करतात त्यामुळेच हे प्रशासन चाललेलं आहे असं. चालला पुढं तू माग चाल राहिली ग, माझी माय तुझा ताना दाराडून पाहिलं, माझी माय तुझा ताना दाराडून पाहिलं, म्हणील सून माझी परक्या घरी जाईल, चाल जपून पाऊल अडखळल राणी ग, धनी चालला पुढं तू माग चाल राणी ग, डोळ्यात जणू आसवांच वादळ होईल, डोळ्यात जणू आसवांच वादळ होईल, वर गाऊन कोकिळा तुला धीर ग देईल. भोवताली आहेत मुक्या गर्दीचे प्रचंड लोट, गुदमरून करताहेत श्वासोश्वास, कुठे नेऊन टाकत असतील दिवसभरचा वाहून वाहून साचलेल्या विचारांचा कार्बन डायऑक्साईड. भोवताली आहेत मुक्या गर्दीचे प्रचंड लोट, गुदमरून करताहेत श्वासोश्वास, कुठे नेऊन टाकत असतील दिवसभरचा वाहून वाहून साचलेल्या विचारांचा कार्बन डायऑक्साईड, की साचवून ठेवत असतील मनातच काळे ढग होईपर्यंत. होती नटली, माधुरीपेक्षा ती जास्त होती नटली आणि माया पाहून ती गालातच हसली. पाहून मला लाजली, पाहून मला लाजली, मारला एक मुर्का, पाहून मला लाजली, मारला एक मुर्का, मारून घ्यावा म्हटलं एखादा फुरका. असं हसलो तुम्ही. आलीच आहे संधी तर घ्यावा म्हटलं चानस, आलीच आहे संधी तर घ्यावा म्हटलं चानस, आणि योग जर जमले तर भेटून जाईन दिवाळी आधीच बोनस. पण काय सांगू मित्रांनो, बसला मला धक्का, पण काय सांगू मित्रांनो, बसला मला धक्का, आणि पुरीची कापड घालून बसला होता छक्का.
युवकांसाठीच्या साहित्य संमेलनाची गरज त्या सरांनी त्यामध्ये अधोरेखित केली. हे सगळं होत होतं आणि हे सगळं होत असताना तुम्ही पहा, तरुण पोरांच्या संदर्भानं उदासीनतेचं वातावरण विचारवंतामध्ये असलेलं दिसतं. पण जर तुम्ही तरुणांच्या भाषेत बोलत असाल आणि जर तरुणांना तुमचं म्हणणं पटत असेल, तर तुम्ही कुठल्याही विचारधारेचे विचारवंत असाल तर तरुण तुम्हाला गांभीर्यानं घेतात. मोरे सरांच्या या सगळ्या विधानाच्या संदर्भाने जेव्हा असा विचार झाला आणि आम्ही सगळेच टेकरेलमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेस मोरे सर असं म्हणाले, मग आपण असा उपक्रम करूयात का, अशी चर्चा झाली. प्राथमिक पातळ्यांवर महेश वगैरे हे सगळी मंडळी आणि त्यानंतर टेकरेल ग्रुपचे चेअरमन भूषण कदम सरांपर्यंत हा प्रस्ताव गेला. टेक्नॉलॉजीमध्ये आणि आयुध दिनानिमित्त शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते. आयुध दिनानिमित्त खडकी येथील गोळा बारूद तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या वतीने शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये रायफल, AK-47, पिस्तूल, चाकू, बॉम्ब यांच्यासह विविध प्रकारचे शस्त्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सुरक्षा दलाच्या वतीने हे शस्त्र कसे वापरले जातात याच्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. या प्रदर्शनाविषयी फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आज जो प्रदर्शनी यहाँ पे रखी गई है वो आयुध निर्माणी दिवस मतलब ऑर्डिनेंस फैक्ट्री डे के हिसाब से रखा गया है. ये इसीलिए रखा गया है कि जो हमारा जितने फैक्ट्री के प्रोडक्शंस है, जितने हमारे यहाँ पे उत्पादन होते हैं, वो सभी को देखा जाए. बच्चे लोगों के लिए देखा जाता है या फैमिलीज भी देख पाते हैं कि हम लोग क्या इधर बनाते हैं और वो हाथ में लेके भी देख सकते हैं. जैसे आर्म्स है, जैसे पिस्तौल है, राइफल्स है. हमारे फैक्ट्री में जो मेन प्रोडक्शंस होते हैं 9mm बुलेट, 5.56 बुलेट और मेन जो है मोटर बॉम्ब्स होते हैं. मोटर बॉम्ब्स में 51mm बॉम्ब, 81mm बॉम्ब, हैंड ग्रेनेड्स भी बनते हैं. और भी जैसे यहाँ पे जो प्रदर्शनी में रखे गए हैं जो अदर चीज़ जो है वो है स्पोर्ट्स के जो अचीवमेंट्स है, फायर ब्रिगेड के जितने हमारे जो भी इक्विपमेंट्स लगते हैं और हम लोग जो ऑफिस में राजभाषा यूज़ करते हैं हिंदी के, उसके भी प्रदर्शनी रखी गई है. और यहाँ पे सारे जो प्राइमरी जो बुलेट्स के लिए यूज़ करते हैं, नेवी के कुछ आइटम हैं जो कि रॉकेट्स है, जैसे RGB-60 रॉकेट होते हैं, जैसे हम लोग छोटे छोटे जो हैंड ग्रेनेड्स या बुलेट्स सारे टाइप्स के रखे गए हैं. पिस्तौल से, राइफल से, स्पोर्टिंग राइफल है, सभी रखा गया है सभी के लिए. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
सरस्वती लायब्ररी आणि साहित्य वेद यांच्या वतीने अर्कचित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले। सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेद प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले। अर्कचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन नियोजित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक प्रकाश जोशी, अर्कचित्रकार सुरेश लोटणीकर, संयोजक कैलास भिंगारे, कृष्णकुमार गोयल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी सदानंद मोरे यांनी अर्कचित्राविषयी आपले मत व्यक्त केले। खूप चांगला उपक्रम आहे। मी असं म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये चित्रकलेला जितकं महत्त्व चित्र साक्षरता कमी आहे, अशा उपक्रमामधून मला जशी साहित्याबद्दलची उत्सुकता लोकांच्यामध्ये असते, झाली असते, गाण्याबद्दलची असते, तशी चित्रांबद्दल सुद्धा निर्माण होतो। हा त्याच्यामधला एक अतिरिक्त फायदा आहे। सुरेश लोटणीकरांचा हा जो उपक्रम आहे काय सांगतो? खूप चांगला उपक्रम आहे आणि त्याचं असं वैशिष्ट्य दिसलं की त्या व्यक्तिमत्वाचा सारांश त्याच्यामध्ये अर्क म्हणजे सारांश तो आलेला आहे। आणि त्यांचा अभिनंदन संयोजक भिंगारे यांचे धन्यवाद। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार।